नमस्कार. आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर जगदंबाने होकार दिलेला असतो. दुसरीकडे महादेवांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. इकडे महिपती हिरोजीवरती हल्ला करायला जाईल तेवढ्यात तिचे तिथे काका येतात आणि तो सगळ्या गोष्टी थांबवणार आहे. मीनवाईल विष्णूंना प्रश्न पडतो की नेमकं हे प्रकरण काय आहे. आणि इकडे नंदलाल खूप घाबरलेला असतो त्याला जेव्हा जगदंबाच्या साखरपुड्याची न्यूज मिळते. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे जगदंबा म्हणत असते तुम्ही दोघं भांडू नका. आई आणि बाबा तुम्ही जो काही निर्णय घेतला आहे ना त्या निर्णयावरती मी ठाम राहणार आहे. मला तुळजाईने संकेतच दिला आहे की जे काही होईल ना त्यासाठी मला उभं राहायला लागेल म्हणून मी हे सगळं करणार आहे. दुसरीकडे महादेव तपातून बाहेर येतात आणि म्हणायला लागतात मला आदिशक्तींनी जे काही प्रश्नाचं उत्तर हवं होतं ना ते दिलं आहे. तेव्हा ब्रह्मदेव विचारतात काय उत्तर हवं होतं आणि काय मिळालं आहे ते तर सांगा. दुसरीकडे हिरोजी इकडे चाललेला असतो तेवढ्यात महिपती त्याच्या मागून वार करायला जाईल. तेवढ्यात तिथे काका येतात आणि म्हणतात काय रे हिरोजी तू कुठे फिरत होता. तेव्हा तो म्हणतो काय नाही मला थोडी झोप येत नव्हती म्हणून विचार केला फेरफटका मारूया. काय रे महिपती तू माझ्या मागेच होता का. मी तर तुला बघितलंच नाही. हा महिपती आहे जगदंबाचा मित्र. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे एक काम कर उद्या तू सुद्धा टियाच्या कार्यक्रमाला ये म्हणजे कसं सगळे तिथे असले तर तिलाही छान वाटेल. ते दोघं लगेच तिथून निघून जातात. दुसरीकडे विष्णू विचारत असतात की मला सांगा तुम्हाला आदिशक्तींनी काय सांगितलं हे सगळं आदिशक्तींनीच करवलं आहे का. तेव्हा महादेव म्हणतात हो हे सगळं आदिशक्तींचीच लीला आहे आणि त्यांनी या लीलेमध्ये मला का घेतलं नाही याचा मलाही प्रश्न पडला होता पण त्याचा प्रश्नाचं उत्तर त्यांनीच मला दिलं आहे. जर मी या लीलेमध्ये समाविष्ट झालो असतो तर त्याची तीव्रता आणि त्या गोष्टी तशा घडल्या नसत्या म्हणून त्यांनी आपल्याला अंधारामध्ये ठेवलं होतं. तेव्हा विष्णू म्हणायला लागतात म्हणजे आपण या लीलेला बघू शकतो पण याचे पात्र होऊ शकत नाही. तेव्हा महादेव म्हणतात असं नाही आहे ही लीला आत्ता सुरुवात घेत आहे आणि जेव्हा ही लीला पुढे जाईल ना तेव्हा आपले अहम पात्र असणार आहेत. आता दिव्य काळ योग सुद्धा येत आहे आणि हा जसजसा जवळ येईल ना तसतशा गोष्टी वेगळ्या घडणार आहेत आणि त्या गोष्टींकडे भरपूर गोष्टी चेंज होऊ शकतात म्हणून आपल्याला तर याच्याकडे लक्ष देऊनच थांबायला पाहिजे. तर दुसरीकडे नंदलाल इकडे खूप धावत पळत असतो. तेवढ्यात चुकून त्याचा एकाला धक्का लागतो आणि तो म्हणतो तुम्ही ठीक तर आहेत ना सगळं व्यवस्थित ना. तेव्हा ते म्हणतात हो मी तर ठीक आहे पण तुम्हाला एवढी कसली घाई आहे. तेव्हा तो विचार करतो शिवा कुठे आहे मला लवकरात लवकर त्याला शोधायला पाहिजे. तो लगेच मनू आणि नभाजीच्या घरी जातो. तेव्हा इकडे नभाजी कपडे धुवत असतो. ते बघता तो म्हणायला लागतो मला एक सांगा ना शिवा कुठे आहे. तेव्हा मनू सांगायला लागते आत्ताच तो बाहेर गेला आत्ताच बघा इथेच होता. तेव्हा ते विचारतात मला एक सांगा तो कुठल्या दिशेने गेला आहे म्हणजे मला त्याला शोधायला जायला त्याला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तेव्हा मनू विचारते कोणती महत्वाची गोष्ट काय आहे तुम्ही आम्हालाही सांगू शकता. तेव्हा तो विचार करतो नाही यांना सांगून चालणार नाही. जर यांना कळलं तर सगळं काही महिपतीला कळेल. तेव्हा म्हणून विचारते सांगा की काय झालं पण तो काहीच न सांगता तिथून निघून जातो. तेवढ्यात तिथे महिपती येतो आणि म्हणायला लागतो मला माहिती आहे याला शिवाला काय सांगायचं असेल. इकडे नंदलाल रानामध्ये येतो आणि शिवाला बघून त्याच्या जीवामध्ये जीव आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो प्रभू तुम्ही कुठे गेले होते मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं. तेव्हा ते म्हणतात मी तर इथेच आहे तुम्ही का मला इकडे तिकडे शोधत होते. तेव्हा ते म्हणतात तसं नाही प्रभू खरं म्हटलं तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. मी जेव्हा आज सकाळी जगदंबाच्या घरी गेलो ना तेव्हा काय घडलं ते मी तुम्हाला सांगतो. मी घरी गेलो होतो तेव्हा तिथे सगळं डेकोरेशन झालं होतं. इकडे जनक बाबा सगळे आवरावर करत होते. तेव्हा नंदलाल विचारतो काय आहे आज घरामध्ये एवढी सगळी सजावट कसली आहे. तेव्हा गंगाई तिथे येते आणि म्हणते हे घ्या गोडाचं घ्या. तेव्हा ते विचारतात कशाबद्दल गोडायचं नेमकं प्रकरण काय आहे. तेव्हा गंगाई म्हणते आमच्या जगदंबाचा टियाचा कार्यक्रम आहे. तेव्हा तो म्हणतो अचानक टियाचा कार्यक्रम हे सगळं कसं ठरलं. तेव्हा ते सांगतात अचानकच सगळं ठरलं आहे म्हणून जास्त कोणाला आमंत्रण दिलं नाही. तेव्हा ते विचारतात मला एक सांगा जगदंबाने या सगळ्याला होकार दिला आहे का. तेव्हा गंगाई म्हणते
नकार देण्याला काय गोष्ट आहे? तसंही आमची मुलगी आमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे आणि ती तयारच आहे. तेव्हा जनक बाबा म्हणायला लागतात, हो, ती आमच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. हिरोजी रावांची त्यांचा आज टियाचा कार्यक्रम आहे. तेव्हा गंगाई म्हणते, तुम्ही या, आठवणीने या, तसंही तुम्ही आमच्यासाठी जवळचेच आहात ना. तेव्हा जनक बाबा म्हणतात, तुम्ही या आणि शिवाला सुद्धा घेऊन या. कसं आहे, तुम्ही दोघं असले तर छान वाटेल. तसंही शिवा जगदंबाच्या आजूबाजूला असला ना की जगदंबाला धीर येतो, तिच्या चेहऱ्यावरती हसू असतं, म्हणून शिवालाही बोलवा. कसं आहे, त्यांची मैत्री घट्ट आहे ना. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर नंदलालच्या पायाच्या खालची जमीन चाललेली असते. तेव्हा तो शिवाला म्हणायला लागतो, हे सगळं घडलं आहे, आता प्रभू तुम्हीच सांगा ना, आपण पुढे काय करायचं? हे लग्न आपण कसं मोडायचं? दुसरीकडे इकडे महिपती खूप चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्हाला काय माहिती, त्या हिरोजीचा काल मी काटा काढता काढता राहिलो, त्याला मारायला जाईल तेवढ्या त्या जनकचा भाऊ आला. जर तो आला नसता ना तर मी सगळा गेम माझ्या बाजूने केला असता, पण त्याने जर मला बघितलं असतं तर पुढे जाऊन माझं आणि जगदंबाचं लग्न होण्यामध्ये प्रॉब्लेम आला असता, म्हणून मी काय केलं नाही. तेव्हा नबाजी म्हणतो, एक काम करतो, आत्ता मी जातो असुर नरेश आणि रूप बदलून त्याचा जीव घेतो. तेव्हा मनू म्हणते, थांबा जरा, हे सगळं करायची गरज नाही, माझ्या डोक्यामध्ये एक युक्ती आली आहे. तेव्हा महिपती म्हणतो, आता काय आम्ही तुझ्या डोक्याने चालायचं का? तेव्हा ती म्हणते, तसं नाही, मी आता मनुष्य जन्मातले आहे ना, मग मनुष्यांचं डोकं कसं चालतं, त्यांच्या डोक्यामध्ये काय सुरू असतं ना, याच्याबद्दल मला थोडाफार का होईना आयडिया आलेली आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते काय करायचं. आपण जायचं आणि जगदंबाच्या त्या टियाच्या कार्यक्रमामध्ये खूप मनाने समाविष्ट व्हायचं. दुसरीकडे शिवा सुद्धा म्हणत असतो, जे होतंय ते आपल्याला होऊ द्यायचं आहे, आपण याच्यामध्ये हस्तक्षेप नाही घालायचा. तेव्हा नंदलाल म्हणतात, ते आदिशक्ती आहेत, जगदंबा तुळजाभवानीचं रूप आहे आणि त्यांचं दुसऱ्या कोणाच्या बरोबर लग्न होणं हे कसं काय योग्य आहे? तेव्हा ते म्हणतात, हे आदिशक्तीचं स्वतःने रचलेलं एक लीला आहे आणि त्या लीलामध्ये आपल्याला फक्त पात्र म्हणून उभं राहायचं आहे. बाकी सगळी जी लीला असेल ना ती त्यांची तीच बघून घेतील. आपण याच्यामध्ये जास्त लक्ष घालायची गरज नाही आहे, कारण की जी शक्ती आहे ना ती तिच्यापर्यंत पोचेलच, तू नको ना एवढी काळजी करू. तेव्हा तो म्हणतो, नेमकं तुम्हाला काय बोलायचंय प्रभू, मला खरंच काही कळत नाही आहे. तेवढ्यात मनू म्हणायला लागते, जरा माझा प्लॅन नीट आणि शांतपणे ऐकून घ्या. आज हिरोजीच्या बरोबर तिचा साखरपुडा होऊ द्या. जेव्हा साखरपुडा संपन्न होईल त्यानंतर हिरोजीच्या बाबतीत जे काही होईल त्याचा जबाबदार कोण असेल? जगदंबाना. मग एकदाचा तिचा साखरपुडा झाला ना की आपण हिरोजीचा गेम वाजून टाकू. म्हणजे कसं, लोकांच्या नजरेमध्ये असं होईल की जगदंबामुळे त्याचा जीव गेला, मग गावातलं कोणतंच मुलगा तिच्याबरोबर लग्न करायला तयार होणार नाही. मग तेव्हा मोठे आणि ग्रेट म्हणून कोण उभं राहील? महिपती, म्हणजे तुम्हीच. म्हणजे तुम्ही उभे राहिले तर लोकांच्या नजरेत असं येईल की तुम्ही किती छान आहात आणि इझिली तुम्हाला जगदंबाचा हात सुद्धा मिळेल. तेव्हा महिपती म्हणतो, खरंच यावेळेला तुला मानायला पाहिजे, तुझा प्लॅन खरंच खूप छान आहे आणि हे आता असंच होणार आहे. दुसरीकडे इकडे टियाची लगबग सुरू असते. तेवढ्यात तिथे शिवा आणि नंदलाल येतात. ते बघतात जनक बाबा खूप खुश होऊन जातात आणि त्यांना सांगतात, तुम्ही पाहुण्यांच्या इथे आगमन व्हा. तेवढ्यात इकडे गंगाई त्याला बघते आणि म्हणायला लागते, काही झालं ना तर यांना मी पाहुण्यामध्ये बसू देणार नाही. तेवढ्यात शिवा इकडे जागेवरती बसायला जातच असतो. तेवढ्यात गंगाई आवाज देते आणि त्याला तिथेच थांबवते. दुसरीकडे इकडे जगदंबा आवर करत असते. पहिले ती कानातले, नंतर नथ आणि तिने एकदम सुंदर अशी साडी नेसलेली असते. तेव्हा पद्मा म्हणते, काय ग, तुला तो मुलगा बिलकुल आवडत नाही ना, मग तरी सुद्धा तू लग्नाला का बरं होकार दिला आहे? मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये महादेव आहेत, मग तरी सुद्धा तू हे सगळं का करते? तेव्हा ती म्हणते, मला तुळजाईने संकेत दिला आहे, आज जे काही घडेल ना त्यासाठी मला तत्पर राहायला लागेल, म्हणून तू काळजी करू नको आणि मी आईचं वचन सुद्धा मोडू शकत नाही, म्हणून मला जे होईल ना त्याच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. दुसरीकडे गंगाई म्हणत असतात, एक काम कर शिवा, तू इथे बसू नको, कारण की पाहुणे खूप असतील ना मग त्यांना जागा व्हायला पाहिजे. तू तरुण आहेस, मग तू एक काम कर, तू पायरीपाशी उभा राहा. तेव्हा नंदलाल म्हणायला लागतात, काही गरज नाही, हवं असेल तर मी पायरीपाशी उभा राहतो, शिवाला इथे बसू द्या. तेव्हा शिवा म्हणतो, नाही, मला माझी पायरी ओळखूनच राहायला पाहिजे, मी पायरीपर्यंत थांबतो ना. हे ऐकल्यानंतर जनक बाबांना थोडं वाईट वाटत असतं, पण गंगाही खूप खुश असतात. तेवढ्यात तिथे मनू, नबाजी आणि महिपती सुद्धा येतो. ते बघता
म्हणून म्हणायला लागते, मी तुमच्यासाठी गोडाच आणला आहे. मला समजलं की जगदंबाच्या टियाचा कार्यक्रम आहे. तेव्हा नभाजी म्हणायला लागतो, खरं म्हटलं तर जगदंबा आम्हा सगळ्यांना आमच्या मुलीसारखीच आहे ना, मग तिच्या कार्यक्रमामध्ये तर आम्ही येऊच ना. तेवढ्यात ती म्हणायला लागते, बरं झालं तुम्ही आली. तसंही आम्ही फारसं कोणाला आमंत्रण दिलेलं नाही आहे. पण महिपती तू सुद्धा आला आहेस ना, एक काम कर, तू सुद्धा तिथे पाहुण्यांमध्ये बस. हे ऐकल्यानंतर नंदलालला खूप राग आलेला असतो. तेवढ्यात जनक बाबा इकडे गंगाईच्या जवळ येतात आणि म्हणायला लागतात, काय ग, मग आता महिपती तरुण आहे ना, मग त्याला का तू उभं केलं नाही, फक्त शिवालाच का उभं केलं. तेव्हा ती म्हणते, महिपती खूप चांगला मुलगा आहे, माझा त्यांनी जीव सुद्धा वाचवला होता आणि हा शिवा मला बिलकुल आवडत नाही. खरं म्हटलं तर त्याचा पाहुणे म्हणून मान असायलाच पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर शिवा तरीही काही रिॲक्ट करत नसतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे जगदंबा घराच्या बाहेर येत असते. तेवढ्यात तिचा तोल जातो आणि शिवा तिला सावरतो. तेव्हा तो म्हणतो, काय ग, जरा बघून चालायचं ना. तेव्हा ती म्हणते, बरं झालं तू वाचवलं, नाही तर माझा तोलच गेला असता. तेवढ्यात काहीतरी गोष्टी होतात आणि हिरोजी काहीतरी बोलायला लागतो. ते बघता गंगाई थोडी चिडून गेलेली असते. इकडे जगदंबाच्या पायातून रक्त निघायला लागलेलं असतं आणि ती त्याच ठशाने सगळीकडे जायला लागलेली असते. इकडे जगदंबा घरामध्ये नाही म्हणून सगळ्यांची काळजी वाढत असते. तेव्हा जनक बाबा म्हणायला लागतात, आपण घाई तर केली नाही ना. आपल्या मुलीच्या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं तर नेमकं हिरोजीने साखरपुडा मोडला तर नसेल ना. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.